तर हे सर्व पुरावे आम्ही तुम्हाला दिलेले आहेत। एफडीएचा इन्स्पेक्टरचा पेपर जो एमपीएससीच्या माध्यमातून घेतला जातो तो फुटलाय, त्याचे जे प्रश्न आहेत ते फुटलेत, हे आमच्या सगळ्यांचं मत होतं। पण दुर्दैव असं एमपीएससीने ते स्वीकारलं नाही। एमपीएससीला आम्ही दबाव टाकून विनंती करून इन्व्हेस्टिगेशनला तपासाला तुम्ही सुरुवात करा असं सांगितल्यानंतर त्यांनी इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं। पोलीस विभागाने इन्व्हेस्टिगेशन चांगलं केले, अधिकारी चांगले, सीपी मुंबई त्याच्याबरोबर पीआय देसाई यांनी चांगलं इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर काल रात्री 11 वाजता एमपीएससीने मान्य केलं की एफडीएचा जो इन्स्पेक्टरचा पेपर आहे त्यातले प्रश्न हे फुटलेले आहेत। आम्हाला असं कळतंय की 3 अधिकाऱ्यांची नावं एफआयआर मध्ये आहेत, अजून एफआयआर आमच्यापर्यंत आलेलं नाही आणि इतर 6 लोक त्याच्यामध्ये आहेत, त्यांची नावं सुद्धा आमच्यापर्यंत आलेली नाही। आपण सगळ्यांनी एक गोष्ट जाणून घेतली पाहिजे, 1997 ला एमपीएससीचा पहिल्यांदा पेपर फुटला होता पीएसआयचा, आणि त्यावेळेसचे अध्यक्ष जे होते एमपीएससीचे, काय नाव होतं त्यांचं, कर्णिक, त्यांना जेलमध्ये टाकलं होतं, 1.5 वर्ष जेलमध्ये होते। आता विद्यार्थ्यांची मागणी, आमची सगळ्यांची मागणी आहे की एफडीएचा हा जो पेपर इन्स्पेक्टरचा फुटला, त्याचे जे प्रश्न फुटले, त्याच्याच बरोबर एक्साईजचा जो इंटरनल लेवलची परीक्षा असते त्याचं मार्किंग पॅटर्न फुटलं। त्यामुळे एमपीएससीचे आत्ताचे जे अध्यक्ष असतील, सेक्रेटरी असतील, यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून या महिन्याच्या अखेरेपर्यंत राजीनामा द्यावा आणि राजीनामा दिल्यानंतर एक स्वच्छ प्रतिमेचा, ज्याची प्रतिमा लोकांना माहिती आहे की स्वच्छ आहे, अशा व्यक्तीला अध्यक्ष म्हणून तिथं बसवावं। आणि आम्ही अजून एक विनंती करतो की हे जे काही तपास आहेत, एफआयआर आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पब्लिक करा, लपून ठेवू नका। कालच्या पत्रामध्ये एकाच विद्यार्थ्याला हा पेपर नाही हे प्रश्न देण्यात आले असं सांगितलंय, ते साफ खोटे आहे। अनेक लोकांची नावं आम्ही दिलेली आहेत, एक पेपर हा 40-40 लाख रुपयाला तिथं गेलेला आहे। त्यामुळे हा जो भ्रष्टाचार आहे, एमपीएससीचा पेपर कधीच फुटत नव्हता, 1997 नंतर आता तो पहिल्यांदा फुटलेला आहे। त्यामुळे कुठेतरी मुलं आता घाबरलेली आहेत, कारण का ह्याच्यातून आपण जर बघितलं तर पीएसआय असेल, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार या मोठ्या मोठ्या पदाच्या परीक्षा सुद्धा एमपीएससीतून घेतल्या जातात। एक पेपर फुटला तर बाकीचे सुद्धा पेपर फुटू शकतात असं आता विद्यार्थ्यांना वाटत आहे। त्यामुळे इथं चांगला अध्यक्ष असणं महत्वाचं आहे आणि पेपर घेत असताना हे चुकीचं उदाहरण आहे की एक पेपर ऑफलाईन पद्धतीने तिथं फुटला कारण अधिकाऱ्यांनी फोडला, पण याच्यात आम्हाला येणाऱ्या परीक्षा ह्या ऑफलाईनच पाहिजे, ऑनलाईन नको, ही आमची ठाम मागणी। फक्त अध्यक्ष हा चांगल्या प्रतिमेचा या आमच्या आयोगाला तुम्ही द्यावा अशी सरकारला सुद्धा विनंती करतो। त्याच्याच बरोबर सामान्य प्रशासनाचे जे मंत्री आहेत, जे आदरणीय मुख्यमंत्री साहेब आहेत, त्यांनी सुद्धा या बाबतीत आज संध्याकाळपर्यंत या विद्यार्थ्यांना स्पष्टीकरण द्यावं। आणि अध्यक्ष तुम्ही बदलणार आहात का, कुठल्या व्यक्तीला तुम्ही अध्यक्ष बनवणार आहात, हे स्पष्टपणे विद्यार्थ्यांना सांगावं अशी मी त्यांना विनंती करतो। कंत्राटदारांचा एक प्रश्न आहे, एकीकडे तुम्ही एमपीएससी यूपीएससीच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी लढताय पेपर फुटी विरोधात, दुसऱ्या कंत्राटदारांचा मुद्दा आहे, आज दुसऱ्या कंत्राटदारांना आत्महत्या केल्या, सरकारकडे 40 लाख रुपये नव्हते असं त्यांच्या घरच्याचं म्हणणं आहे। नांदेडचा तो होता, काम पूर्ण झालं पण पैसे सरकारने दिले नाही। जे देवकाते नावाचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे, दुर्दैवाने त्यांनी तिथं आत्महत्या केली। खरं तर मला या सर्व मराठी कॉन्ट्रॅक्टरला विनंती करायची आहे, आपण रस्त्यावर येऊ, आपण लढू, आणि एकदा आपण एकजूट दाखवली ना तर आपल्याला यश आल्याशिवाय राहणार नाही। आजपर्यंत 6 कॉन्ट्रॅक्टरांनी दुर्दैवाने त्या ठिकाणी महाराष्ट्रात आत्महत्या केलेली आहे आणि हे सर्व कॉन्ट्रॅक्टर मराठी आहेत। गुजराती कॉन्ट्रॅक्टरचे पैसे वेळेवर दिले जातात, आंध्र प्रदेशच्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे हजारो कोटी रुपये वेळेवर दिले जातात, पण मराठी कॉन्ट्रॅक्टरचे पैसे 90,000 कोटी रुपये हे तुम्ही जलजीवनचे घ्या, पीडब्ल्यूडीचे घ्या, ग्राम विकासचे घ्या, नाही तर अजून कुठल्याही विभागाचे घ्या, 90,000 कोटी रुपये अजूनपर्यंत दिलेले नाहीत। याच्यात काही लोकांनी आपल्या पत्नीचे दागिने विकले, जमिनी विकल्या, घरं विकली, घरं कुठल्या तरी
व्यक्तीला पैसे व्याजावर घेण्यासाठी तिथं तारण दिली. असं करून सुद्धा 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले या लोकांचे पैसे येत नाहीत. मी विनंती परत एकदा करतो की कृपा करून आत्महत्या करू नका. आपण स्वाभिमानी लोक आहोत. आपली एकजूट आली ना, या सरकारला झुकू, गुडघ्यावर आणू. येत्या काळामध्ये या सर्व कॉन्ट्रॅक्टरनी निर्णय घ्यावा की पुढच्या महिन्यामध्ये एक स्पेशल अधिवेशन, हे कॉन्ट्रॅक्टरचं, मी राजकीय अधिवेशन म्हणत नाही, या सर्व कॉन्ट्रॅक्टरचं त्यांचं एक अधिवेशन त्यांनी महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या सेंटर ठिकाणी घ्यावं. आणि जे डिसेंबर महिन्यामध्ये नागपूरला अधिवेशन येते त्याच्या आधी सरकारने या सर्व कॉन्ट्रॅक्टरचे पैसे द्यावेत. नाहीतर ते अधिवेशन हे कॉन्ट्रॅक्टर व आम्ही सर्वजण या मराठी लोकांना ताकद देण्यासाठी हे चालून देणार नाही. हे मात्र इथं आमच्या पक्षाच्या वतीने एक कार्यकर्ता म्हणून इथं मी बोलून दाखवतो. नाही रे, बार्टी, सारथी, महाज्योती, त्याच्यावर टीआरटी, या सगळ्या ज्या महत्वाच्या संस्था आहेत विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी काम करणाऱ्या, याच्यामध्ये सगळ्यांनाच एक वयोगट टाकलेला आहे 30 वर्षाचं. हे मान्य नाही या विद्यार्थ्यांना. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि मग या विद्यार्थ्यांची इच्छा असेल अजून काहीतरी शिकावं, पीएचडी करावं, डबल पोस्ट ग्रॅज्युएशन करावं, आणि सरकार याच विद्यार्थ्यांना म्हणते आम्ही वयोगटाची मर्यादा तिथं टाकतोय. एका बाजूला 1,40,000 कोटी रुपयाचा शक्तीपीठ मार्ग जो शेतकऱ्याला नकोय, महाराष्ट्राला नकोय, फक्त सुरजागड म्हणजे गडचिरोलीमध्ये असणाऱ्या एका खान मालकाला मदत व्हावी यासाठी 1,40,000 कोटीचा तिथं रस्ता केला जातोय. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आमच्याकडे पुरावे 30,000 कोटी रुपयाचा मलिदा हा खाल्ला जाणार आहे, भ्रष्टाचार होणार आहे. तो पैसा तिकडे न वापरता या सर्व समाजाच्या, जाती धर्माच्या मुलांसाठी वापरायला काय हरकत आहे? आदिवासी विद्यार्थी तिथं आंदोलन करतायत, त्यांना तिथं पाठिंबा सरकारकडनं दिला गेला पाहिजे. त्यामुळे हे सगळे जे मोठे मोठ्या संस्था आहेत, बार्टी असेल, महाज्योती असेल, सारथी असेल, अमृत असू द्या, टीआरटी असू द्या, ह्या सर्वांना आमचा पाठिंबा. हे विद्यार्थी ज्याच्यासाठी संघर्ष करत आहेत ते योग्यच भूमिका, योग्यच मागण्यात त्यांना आमचा पाठिंबा आहे. आम्हाला जे कळलेलं आहे, एमपीएससीचा पेपर एफडीएचा इन्स्पेक्टरचा 40 लाखापर्यंत सुद्धा गेलेला आहे. सुरुवातीला कदाचित तो 10-15 लाखाला गेला, नंतर तो वाढत 40 लाखापर्यंत गेला. तलाठी भरतीमध्ये सुद्धा एक पेपर 40 लाखाला तिथं गेला होता. त्यामुळे फक्त तलाठी भरतीमध्येच 3-3.5 हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला. आणि इथं जर आपण बघितलं तर 40 लाख नाही तर 30 लाख सुद्धा तुम्ही धरले तर अंदाजे 500-600 लोकांपर्यंत हा पेपर गेला होता. त्यामुळे हा आकडा तसा बघितला तर मला असं वाटतं की काही कोटीमध्ये तिथं जाईल. त्यामुळे हे दुर्दैव आहे. आता आपण पत्रकार परिषद आणि हा कार्यक्रम उन्हात घेतोय. या सामान्य परिवारातली ही लोक आहेत, आई वडील उन्हात कष्ट करतात, इथं बिचारे हे संघर्ष करतात आणि यांचं भवितव्य सुद्धा हे सरकार उन्हातच तिथं ठेवत असेल तर हे योग्य नाही. यांना योग्य न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. एफआयआर आलेली आहे. आता ती एफआयआर कदाचित चुकीची असेल. न्यूज 18 तर्फे आम्ही सांगतो की ती एफआयआर आम्ही हे करत नाही, पण त्याच्यात असं लिहिले की ज्यांनी पेपर फोडलाय ना त्यांनी त्याच्या गर्लफ्रेंडसाठी पेपर फोडलाय. ही पोलिसांची माहिती आहे, आमची माहिती नाहीये. त्या एफआयआर मध्ये अशी नमूद आहे की एकाच विद्यार्थिनीकडे तो पेपर गेला होता सुरुवातीला. एकाच विद्यार्थिनीकडे गेला असेल तर बाकीच्या विद्यार्थ्यांचं एमपीएससीनं का नुकसान केलं, वेळेत ऍक्शन का घेतली नाही? बघा, याच्यात एकच विद्यार्थी नाही तर विद्यार्थिनी याच्यात जबाबदार आहे असं नाहीये. हा पेपर अनेक लोकांना दिला गेला आहे. काही विद्यार्थी असे आहेत की एकाच खोलीत 4 राहतात, त्या 4 पास झालेली आहेत. एका अधिकाऱ्याची मुलं, मुलगा आणि मुलगी दोघं पास झाली आहेत. त्यांचं तुम्ही अभ्यासाचा इतिहास थोडंसं काढा, तुम्हाला कळेल ते किती हुशार आहेत. गुजरातमध्ये एकाच हॉस्पिटलमध्ये काम करणारे 6 लोक ते पास झालेले आहेत. असे अनेक उदाहरणं आहेत. नावं दिलीत, क्लासेसची नावं दिली आहेत. नांदेडचं कनेक्शन आहे, नंदुरबारचं कनेक्शन आहे, बार्शीचं कनेक्शन आहे. हे सगळे आम्ही तिथं दिले. आणि कदाचित हा एफआयआर तुमच्याकडे आला असेल, नाही तर माहिती आली असेल, पण आम्हाला जी माहिती आली त्यात अधिकाऱ्यांची सुद्धा नावं आहेत,
त्यात काही विद्यार्थ्यांची नावं आहेत आणि क्लास मालकांची सुद्धा नावं आहेत आणि त्यांचा तपास चालू आहे. हा आकडा उद्या जाऊन वाढतच जाणार आहे. एकदा तपास हातात येऊ द्या, तपास संपला असं सरकारकडनं सांगण्यात येऊया, पोलिसांकडनं सांगण्यात येऊया. आमचं मत आहे की ज्यांचं कोणाचं काही ह्याचं घेणं देणं नसेल, ते प्रामाणिक असतील, त्यांचं जर नाव नसेल, त्यांना कुठं कशा पद्धतीने न्याय देता येईल बघा. पण जर अनेक लोकांपर्यंत हा पेपर गेला असेल तर री एक्झाम होणं ही मुलांची प्रथम मागणी आहे. त्या पद्धतीने री एक्झाम होणं पण महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये अनेक लोक सहभागी आहेत हे स्पष्टपणे आम्हा सगळ्यांना माहिती आहे. तपास योग्य दिशेने जोपर्यंत जात नाही, सगळ्यांची नावं जोपर्यंत डिक्लेअर होत नाहीत, तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की याच्यामध्ये कोण कोण आहेत. आता बऱ्याच लोकांची नावं हे चर्चेत आहेत, पण अजूनपर्यंत आमच्याकडे तसे वेगळे पुरावे आलेले नाहीत. पण ऋषीभाऊंनी आम्हाला सांगितले त्यांच्या मित्रपरिवारातून काही विद्यार्थ्यांनी व त्यांच्याकडनं सुद्धा काही नवीन पुरावे आलेले ते मला आज देणार आहेत. ते पुरावे आम्ही बघू. जर पोलिसांनी योग्य तपास करून सगळे डिटेल्स लवकरात लवकर दिले नाहीत आणि जर हे पुरावे आम्ही दिले आणि पोलिसांपेक्षा वेगळे पुरावे आम्ही दिले तर पोलीस डिपार्टमेंट काहीच काम करत नाही हे सिद्ध होईल. त्यामुळे पोलीस डिपार्टमेंटला मला इथं सांगायचंय, आमच्याकडे बरेच पुरावे आहेत. त्यामुळे या इन्व्हेस्टिगेशनला सिरियसली बघा. हा तपास आणि या तपासाचा रिपोर्ट कोणाचाही दबाव आला तरी सुद्धा पारदर्शक पद्धतीने रिपोर्ट तुम्ही द्या. नाही तर उद्या जाऊन आम्ही जर वेगळे पुरावे दिले तर त्यात पोलीस विभाग हा तोंड्यावर सुद्धा पडू शकतो. नाही, ह्याच्यामध्ये सीईटीचा मुद्दा आता आम्ही सर्वांनी मिळून घेतला. विद्यार्थी आणि पालकांनी आणि शिक्षकांनी सुद्धा घेतलाय. तलाठी भरतीचा काही विषय आम्ही सोडलेला नाही, त्यात आम्ही खोलात जाणार आहे. त्याच्याचबरोबर आत्ता जो MSRDCचा पेपर फुटलाय त्याच्यात आम्ही लक्ष देऊन आहोत, MMRDAचे. आणि हे जे काही बाकीचे मागचे पेपर आहेत याच्यामध्ये सुद्धा त्यावेळेस आपण बघितलं असेल, आम्ही अधिवेशनात सुद्धा बोललेलो आहे. अधिवेशनात बोलत असताना कडक कायदा पेपर फुटीचा यावा पहिला मुद्दा आम्ही मांडला होता. पण मग सरकारने या बाबतीत कुठंच काही सिरियसली घेतलं नव्हतं. प्रेसिडेंट आपल्या ज्या मॅडम आहेत त्यांनी आदेश दिल्यानंतर एक तुटका मुटका कायदा आणलेला आहे. त्याच्यात बदल व्हावा यासाठी मी प्रायव्हेट बिल आणले, पण दुर्दैवाने त्यात चर्चा काहीच झालेली नाही. त्यामुळे या अधिवेशनामध्ये ते प्रायव्हेट बिल चर्चेत आणून त्याच्यावर चर्चा करून कडक कायदा कसा येईल हे आम्ही सुद्धा बघू. आणि ह्या सगळ्या पेपर फुटीवर आम्ही लक्ष देऊन त्याच्यात ज्या ज्या लोकांवर कारवाई झाली आणि ज्यांच्यावर नाही झाली याचा सुद्धा वेगळा अभ्यास करू. योग्य नाहीये. म्हणून मी मगाशी सांगितलं, मराठी मीडिया आणि जो कुठला मीडिया या विद्यार्थ्यांच्या बाजूने सामान्य लोकांच्या बाजूने त्यांना खरंच मानलं पाहिजे. तुमच्यासारख्या पत्रकारांना मानलं पाहिजे, कारण का तुमच्यावर दबाव नक्कीच तिथे येत असतो. त्यामुळे जेली कुणी दबाव टाकलाय आता त्याला उलट पत्र तुम्ही तिथं द्या. आता प्रूव्ह झालंय, आता तुम्ही त्या बाबतीत काय करणार आहात. त्यामुळे नेहमी आपल्या महाराष्ट्राच्या पत्रकारांनी सामान्य लोकांच्या बाजूलीच भूमिका घेतली, त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो. मला असं कळतंय राहुल गांधीजी महाराष्ट्रामध्ये पुढच्या काही दिवसात येणार आहेत आणि ते येत असताना कदाचित आम्हाला जे काही काल चर्चेत कळलेलं आहे, आदिवासी मुलामुलींचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये सुद्धा ते कदाचित येऊ शकतील. आमचं एवढंच मत आहे की हे जे काय आंदोलन आज महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात या समाजावर अन्याय सुरू आहे. आज जे अशोक भाऊ राज्याचे आदिवासी मंत्री आहेत ते पुण्यात येत आहेत असंही आम्हाला समजलं आहे. ते जाऊन आंदोलन करताना 15 दिवसानंतर भेटणार आहेत, उपोषण करताना आणि आंदोलन करताना. आता खरं तर एवढा उशीर तुम्ही करत असाल, तुमच्या हातात अनेक गोष्टी असून सुद्धा तुम्ही जर निर्णय घेत नसाल, मुख्यमंत्री साहेब जर इतर गोष्टीमध्ये बिझी असेल तर त्यांना जाऊन भेटून मागे लागून या समाजाच्या मुलामुलींना न्याय देण्यासाठी तुम्ही का प्रयत्न केले नाहीत. तर येत्या काळामध्ये कदाचित आता सुरू झालंय मुलांकडनं, पण उद्या जाऊन या आदिवासी मंत्र्यांचा राजीनामा सुद्धा आता मुलं मागायला लागलेले आहेत आणि त्यांच्या मागणींना, मुलांच्या मागणीला आम्हाला येत्या काळामध्ये पाठिंबा सुद्धा तिथं द्यावा लागेल. म्हणून आजच्या आज त्या मुलांच्या बाजूने सकारात्मक
निर्णय देत असताना तो कागदावर फुल प्रूफ निर्णय देण्यात यावा अशी आम्ही विनंती करतो.